तर आलो बघा घरी. मिसळ खाल्ली बाबा. मिसळ खाल्ली. गा बसा. कसं होती झणझणीत. लय भारी. तर चला तुम्हाला दाखवते. स्वतःच खाल्ली ना, हिला लागलं तोंड पाजलं. माझं तोंड आलंय. मटकीची एक वाटे खाऊन बसली. 2 वाट्या खाल्ली की 2 वाटे खाल्ले काय माझ्या. टाक पिली मसाला टाक. त्यातच तिचं पोट भरलं. आम्ही खाल्ली मिसळ फरतो असतो. तर हा बघा, हे मी गळ्यातलं असं गळ्यातलं घेतलं या. हे चांदीचं गळ्यातलं. छोकलीचा बाप म्हणत होता असलं घेऊ नको, नकली घे. मी हा म्हणलं उन्हाळा कसला हाय म्हणलं, उतून जाईल म्हणलं. ते सारखं तुटफुट करण्यापेक्षा तर हे चांदीचं गळ्यातलं घेतलं बघा मी. अगोदर ही पसंत केलं आणि नंतर ही काय म्हणतात त्याला डुरली घेतली. मस्त छान छान डिझाईन होती, पण म्हणलं हीच बरं आहे म्हणलं. असू दे, आहे का नाही. हे काय कमी जास्त पण करायला येतं हे, त्यामुळे हेच घेतलं. आणि तुम्हाला दाखवते अजून कावीला आणि सण्याला परत कपडे घेतले. छोकलीला गेल्या बारीक घेतली होती मी. हे सण्याला घेतलं नाईट पॅन्टी. हां दाखव. हे सण्याला 2 नाईट पॅन्टी घेतल्या त्या. बसतेल्या का कावे. ठेव. असले घेतलं होतं की त्याला. ह्या 2 पॅन्टी ठेव. त्याला टी शर्ट पण घेतली. अगं नीट नवीन आहे ही, टाकते पिशवीतच. सण्या रडतोय म्हणून सांगत होती काय. संध्याकाळी मग आलं टीव्ही बघायची असते. भारी राहू दे मला. परत मला मित्र हॉटेल. हे 2 टी शर्ट आणा इकडं. सण्याचा फोन आहे, तुम्हाला ऐकवते. आता हे कावीला घेतलं. हे सण्याचं झालं. मध्ये लेकरं आमचे असले आहे ते बघा. माया तर जीवाला कुठंच सुख नाही. वाटते का मला बघते. सुंदर आहे. उलट कावीला ढगळे सगळेच कपडे आवडतात म्हणून ही एक घेतलाय टॉप. दिसायला पण सुंदर दिसतोय. आणि ही एक तिला गुरुवारचं घालायला लागतोय वाटतं, आहे का ना. बुधवार घालायला ते 2 टॉप तिला घेतल्या. तर ह्याचंच झालं, कापडांचंच नुसतं झालं 1600 रुपये. तर तुम्हाला बघायचं का सण्या काय म्हणतोय. आणा हो इकडं फोन. काय म्हणतोय इकडं आणा की. ए म्हाताऱ्या. म्हाताऱ्या म्हणते. मानानं पानच खात नाही. जाते जाते ते 2 दिवस करमत नाही त्याला. जायचं जाते. आता काय 8 दिवस झालं की इथंच आहे. शाळेत की जाऊन त्याला किती दिवस झालं. 2 दिवस. तर बघू आपण सण्या काय बोलतोय. स्पीकर ऑन करते. हॅलो. हॅलो. काय होतं पिल्या. करमत नाही. मग आता काय करायचं. हॉस्टेलला राहतो का. मग तुझ्यासाठी तर मी कावापासून घरात बसून हाय. बाप का आम्हाला नाही, मी का आम्हाला नाही. आपण खायचं काय सांग. तू इथं करमत नाही, तिथं करमत नाही. तसं केलं. बारामतीला पण गेलं. तुला जर बारामतीला शाळेला नेलं म्या, तर तिथं पण नवीन शाळा, तिथं बी तुला करमायचं नाही. करमन का बारामतीच्या शाळेत. करमल का तुला. हॅलो. बारामतीच्या शाळेत करमल का. नाही करमत. मग इथं नाही करमत, तिथं नाही करमत. मग कसं र. मग मोबाईल द्यायचा का नुसता. मोबाईल आणि घर. आपल्या घरामध्ये लाईट टीव्ही ती लाईट गेली की टीव्ही बंद करायची आणि मोबाईल बघत बसायचा. तुला एवढा दिवस झालं मी सांगत होते तुला, तर ऐकत नव्हता. नुसतं मोबाईल टीव्ही मोबाईल टीव्ही मोबाईल टीव्ही मोबाईल टीव्ही. आणि मग ते आता ते तुझ्या अचानक हातातनं मोबाईल पण नाही, टीव्ही बी नाही. ते शाळेत गेलं सगळे लेकरं दिसायला लागले, त्यामुळे तुला करमत नाही. संध्याकाळी टीव्ही आहे की घरी बघायला. नवीन नवीन पोर आहे का म्हणून. अरे तू कोणच्या शाळेत गेला. मग बाळवणीत राहतो का.
तिथं कुठं आता? मी पण राहते भाळवणीत आणि तू पण राहा भाळवणीत. पापा बी राहतोय भाळवणीत आणि कावी बी राहते भाळवणीत. आपण सगळीच भाळवणीत राहू. राहायचं का? राहू की. अरे राहायला राहू र, पण खायचं काय? कामाला तू बाप नाही, मी नाही. आपल्याला तर सारखं दुकानचं खायला लागतं. आपल्याला ही ती घे असं असतं. मग काय करायचं? मग तू राह एकटा बाळवण्यात राहतो का? तिथं ओळखीचे बी आहेत, आपलं घर बी सांभाळचे. हा बरं तिथं मग शाळेत कसं जायचं त्या? जायचं आता. तुला जिथं करमतंय तिथं मग तिथं तिथं तुझ्या मर्जीनं तू राहायचं. तुझ्या मर्जीनं तुला जिथं करमतंय तिथं तू तुझ्या मनानं राहायचं. मग काय करायचं? मी तुला गेल्या गेल्या विचारलं होतं का ना, पिल्या आत्याच्या इथं करमतंय का? तर म्हणला करमतंय. राहशील का? तर होय म्हणला. 8 दिवस राहायला बी नेमका आज शाळेत गेला तर आज रडत आला. मग तू सांग बरं, ओळखी करायच्या असत्यात, मित्र करायचं असत्यात. हा छोकुली दिदी मारते काय तुला? नाही. मग लागत असते सवय. मग घरात बसशील का मोबाईल टीव्ही बघत? आणि मोठा व्हायच्या अगोदर तुला सांगते की आता जर का नाही आयुष्यभर मोबाईल बघायचा. आता जर तुम्हाला करमत नाही ते म्हणून चालत नाही. कारण आता जर तुम्ही आलेल्या दिवसाला तोंड दिलं तर भविष्यात तुमचं चांगलं आहे. मी तुम्हाला लांब कशामुळे ठेवलं की चला तुम्हाला पण सवय लागावं म्हणून, ह्यासाठीच का नाही. मग आपल्या भाळवणीत करमतंय म्हणून, भाळवणीत आपलं घर आहे, भाळवणीत करमतंय, भाळवणीत मित्र आहेत, भाळवणीत सगळं आहे म्हणून. पण भाळवणीमध्ये काय आहे का? काम धंदा आहे का? उद्या नोकरी जर तुला करायची म्हणलं हे, मग का तू आता बारका आहे तर घरात भाळवणीत बस आणि मोठा झाल्यावर जा मग एखाद्या इडभटीवर नाही तर ऊसतोडीवर. चालतंय का तुला? आ चालतं का ऊसतोडीला जायला, इडभटीवर जायला, नाही गावंड्याच्या हाताखाली कामाला? ती पण भाळवणीत तर कामं पण नाहीत तसली, माहिती आहे ना तुला? मग आम्ही कशासाठी गेली? कामासाठीच गेली का नाही? आम्ही कामाला गेली तर एवढं एकच वर्ष राहा, मग पुढल्या वर्षी बारामतीत ओळख झाली की मग तिकडं पाठवते. मग तिथल्या बी शाळेत असंच रडत बसशील, ओळखीची पोरं नाही ती, मला करमत नाही. मग सगळ्यांच्या करमण्यासाठी आपल्या गावामध्ये काय उपाशी राहायचं का? आ मग राहशील का तिथं? का रडशील? कपडे घेतल्यात तुला नवी, 2 नाईट पॅन्ट घेतल्या, 2 टी शर्ट घेतल्यात. तुला पाहिजे ते देते मी. सुरुवातीला करमत नसतंय. आम्ही तर आमच्या आई बाप मिळते तेव्हा तर तुला सांग का, सोनी तर लय बारकुशी होती, 4 वर्षाची होती, मी 6 वर्षाची होती. तेव्हापासून आम्ही केममध्ये आश्रम शाळेत होतो. आम्हाला तर भेटा बी कोणी येत नव्हतं. थोडा दिवस रडतंय माणूस आणि एकदा ओळखी पडल्या का नाही मग काय सुद्धा उडलं तिथनं निघू वाटत नाही. आपली कावे केवढीशी होती तिथं बोर्डिंगला टाकली होती. केवढी होती का कावे? पहिलीलाच होती. तू तर 4थीला आहे. छोकुलीकडे दे जरा फोन. गोड बोलून त्याला मारू नको, त्याला खवळू नको, गोड बोलून हे ते पाठवायचं शाळेत. आणि दुसरी गोष्ट ऐकून घे, कावी केवढी होती का शाळेत? तुम्हाला टाकलं होतं मी आश्रम शाळेत तेव्हा. तुला कशी हाक मारायची ते? तुला हाक कशी मारायची कावे? बहिणी तिला कळत सुद्धा नव्हतं. तिला खोरवायला का ही तुझी बहीण आहे तर ती बहिणी म्हणून हाक मारायची. आणि तुला त्या ह्याच्या शाळेत टेंभुर्णीच्या शाळेत टाकलं होतं तेव्हा तू केवढी होती? पहिलीलाच होती का नाही? मग सण्याला एकदा समजून सांग, त्याला मारू नको, खवळू नको. त्याला म्हणाव हळूहळू सवय लागते. घरातनं बाहेर निघलं तरच आपल्याला सवय लागते. तुम्ही घरातच मोबाईल आणि टीव्हीला बघत बसलं तर तुम्हाला बाहेर कोण ओळखणार आहे? कुठं? मग आज काय किडा आला काय? नाहीतर म्हणा मी मरून जाते. मग तुमच्या मनानं जागा. म्हणजे मला तर कोण नावं ठेवायचं नाही म्हणते. तुम्हाला बी नावं ठेवायचं नाही तर मला बी नावं ठेवायचं नाही. ती म्हणते जाऊ दे, त्यांची आई मरून गेली म्हणून त्यांना कोणी शिकवाय करायला नाही म्हणते. पुन्हा मी जिवंत राहिल्यावर तरी म्हणते ह्यांना काय तेव्हा आई बाप असून सुद्धा चांगलं शाळेत नाही काय नाही. गोड बोल म्हणून जरा सांगा तुम्ही, सांग त्याला एकदा नीट कर. नाहीतर का नाही मी आताच कावीला सांगितलंय
तुम्हाला भाळवणीत करमतंय, तुम्ही सगळेजण, तुझा बाप, तुम्ही लेकरं सगळेजण मिळून भाळवणीत राहा. आणि माझे मी जाते म्हणलं कमवायला, आणि कमवून तुम्हाला आणून देते म्हणलं. तुम्ही हवस मवस करा, आईश बिश आहे का ना काय. फक्त मग मेव एवढं पैसे लागतात काय म्हणायचं. लाजा तर वाटतं ते का. त्याला लागली आता मोबाईलची सवय. हा ते मोबाईल हातातून जाऊ तसंच म्हणजे संध्याकाळी आता टीव्ही आहे ना त्याला बघायला परत. त्यांना टीव्ही दिली आपल्या घरातल्या अजून म्हणलं बघायला. तिथं त्याच्या ननंदबाईच्या घरी टीव्ही नाही ना. मग म्हणलं आता आपली लेकरं 2-2 तिथं आहे तर म्हणलं बघते ना टीव्ही, म्हणून मी टीव्ही दिली घरातली काढून. त्याला सवय लागू त्याला म्हणायचं तू